तर मंडळी काल सुद्धा यांचा वाढदिवस होता आणि दीपाली वारेकर ताई काय आयुष तर दीपाली वारेकर ताई यांनी ना सर्वांना नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग. बघा काय चाललंय ते. अरे वा जबरदस्त. तर आयुषचाच पेपर आहे. कुठला पेपर आहे बेटा आज? हा हिंदी. तर आयुषचा हिंदीचा पेपर आहे आणि आयुषचा अभ्यास सुद्धा चाललाय. आयुष थोडा अभ्यासाकडे बाळा लक्ष द्या. काय आणि परी मॅडम वाटतं उठले आहेत आमची. आंघोळ झाली का? झाली. अरे यार झोप पूर्ण नाही झाली म्हणजे परीची है ना. झाली ना नक्की. हा 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 काय मस्त मंडळी. खूप छान आणि असं खूप सुंदर असा सुगंध सुटलाय मंडळी. काल एवढा घरामध्ये इतका छान सुगंध नव्हता. आयुष होता हा पण आज खरंच मंडळी जर तुम्ही सुद्धा आता जर घरामध्ये लगेच आला तर तुम्हाला सुद्धा जेवणाची किंवा काहीतरी खाण्याची इच्छा होईल. इतका छान असा सुगंध सुटला आमच्या घरामध्ये. काय खरं का खोटं आहे? तर चला मंडळी सर आपण किचन रूम मध्ये जाऊया आणि बघूया काय चाललंय ते. वर्षा मॅडम नमस्कार. काय मग काय करताय? पापड. हा पापडाचा एवढा सुगंध थोडी चांगला आहे तो. हे पुलाव आहे. हा पुलाव. हा बघा मंडळी हे बघा 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 शिटी म्हणा बघा धूर पण येतो बाहेर बघा वाफायला झाली शिजार होय जरा. अरे वा मंडळी तर आज पुलाव बनला वर्षा. व्हेज पुलाव. हा व्हेज पुलाव. तर काल पनीरची भाजी बिजी बनली होती. सगळ्या गोष्टी केल्या होत्या पण त्याचा एवढा सुगंध नव्हता. पण आज खूप छानच सुगंध सुटलाय नाही परी. हा आणि काल मंडळी ना वर्षाने ना गुलाबजामुन केले होते. गुलाबजामुन तर ते गुलाबजामुन इतके छान केले होते आणि सुंदर केले होते आणि ती साईज बघाल तर मंडळी तुम्ही सुद्धा शॉक व्हाल. आयुष जर फ्रीजमध्ये गुलाबजामुन काढ रे. तर वर्षाने काल पनीर बिनीची भाजी केली होती पण काल माझी जेवणाची इच्छा नव्हती. खूप अशी भाजी छान केली होती. मी जेवलो पण जास्त. तर मंडळी बघा हे घरगुती गुलाबजामुन आहे. माझ्या अंगठ्याच्या पेक्षा गुलाबजामुन किती मोठा आहे ह्याची तुम्ही थोडीशी आयडिया घ्या. बघा मस्त गुलाबजामुन केले होते आणि नाण्यामध्ये 35-40 गुलाबजामुन होते. त्या वर्षा तर बड्डे बॉयचा अधिकार होता. बड्डे बॉयनीच मला वाटतं 8-10 गुलाबजामुन ठोकून टाकले. उरलेल्या 30 मध्ये मग आमचा नंबर होता. त्याच्यामध्ये परीनी सुद्धा जास्त काही गुलाबजामुन खाल्ले नाहीत कारण की तिची पण इच्छा नव्हती गोड खाण्याची. पण आमच्या नशिबामध्ये 5-6 आले. काय आयुष आणि हे आता ठेवलेले आहेत हे दादाच्या वाटणीचे आहेत आणि त्यातून जर कोणाची इच्छा झाली आता मस्त की वर्षाने गुलाब मस्त पुलाव केलेला आहे आणि मस्त की पापड फेण्या सुद्धा चालले आहेत. वर्षा जबरदस्त. याच्यासोबत जर गुलाबजामुन भेटला तर जबरदस्त कामच भारी होत आहे. तर आयुष्य वाटत तोंडाची पण साईज नाही तेवढी जेवढा हा गुलाबजामुन मोठा लांब केलेला आहे. तर मस्त छान. वर्ष पण या पुलावमध्ये आज काय वेगळं टाकले कारण की आज सुगंध खूप छान येतोय कारण की ह्याच्या आधी सुगंध असा नव्हता. हा आयुष खरं आहे का खोटं आहे? तर आज सुगंध खूप छान सुटलाय. मॉल मधून मी आणलेला मसाला. डीमार्ट मधला तू मसाला आणलेला आहे. तर नक्की तो मसाला तू सर्वांना दाखवशील तर खूप मला असं बरं वाटेल की म्हणजे. तर वर्षांनी कुठला तरी मसाले बरेच मसाले घेतलेत मंडळी. तुम्ही आमच्या त्या शॉपमध्ये बघाल त्या डीमार्टचे मसाले मला वाटतं अख्या फ्रीजमध्ये आमच्या भरलेले आहेत. बिर्याणी उत्तप्पा चित्तप्पा जे का पापड बिपड मसाले आणि थांबा तुम्हाला एक राऊंड दाखवतो मंडळी की मसाले फक्त बघा किती आहेत ते. हे बघा हे सगळे मसाले. ट्रेलर आहे हे बघा आणि इथं सुद्धा बरेच काय काय आहे. तर वर्षांनी असं सर्व काय भरून ठेवले मसाले आणि त्या पद्धतीने वर्षाच्या मसाल्याचा वापर पण करते. पण वर्षांनी ह्या पुलावमध्ये जो मसाला टाकलाय ना त्याचा सुगंध अजून पण दरवळतोय म्हणजे महकतोय. तर बघा मंडळी वरती माझाच फोटो आहे मला असं वाटतं. अरे सलमान खानचा मला वाटतं माझा फोटो आहे. तर गोल्डी बिर्याणी पुलाव मसाला. तर मंडळी बघा हा मसाला आहे तो. आपण कोणाचं प्रमोशन करत नाहीये पण मंडळी खूप छान सुगंध सुटलाय. जर तुम्हाला सुद्धा आपल्या घरामध्ये असं काही करायचं असेल तर सलमान खानला पाहू नका. हा मसाला पहा गोल्डी बिर्याणी पुलाव मसाला जबरदस्त. आणि हा आपल्याला भेटलेला आहे डीमार्टमध्ये आणि याच्यावरती लिहिलेलं आहे मंडळी फॉर व्हेज अँड नॉन व्हेज. तर असं लिहिलेलं आहे. तर खूप छान मसाला आणि सुगंध खूप छान आहे. तर ह्याची काय चव आहे ते आपण नक्कीच जर वाईट मसाला निघाला याची टेस्ट चांगली नाही आली तर नक्कीच या गोष्टीचा मी पुन्हा एकदा व्हिडिओ घेईन. त्या वर्षा पहिल्यांदा ट्राय केलाय बघूया आपण. सुगंध खूप छान येतोय पण टेस्ट चांगली असली तर व्हिडिओ नाही करणार आणि टेस्ट खराब असली तर 100% व्हिडिओ करणार आणि हा मसाला पण दाखवणार. तर मंडळी काल सुद्धा यांचा वाढदिवस होता आणि दीपाली वारेकर ताई काय आयुष तर दीपाली वारेकर ताई यांनी ना सर्वांना आयुषला आणि परीसाठी गिफ्ट पाठवले. आणि मंडळी बघा हे असं कोणी करू नका माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. वर्षा काय बोलतेस? तर दीपाली वारेकर ताईने मला नंबर मागितला आणि ते बोलले की मला तुम्हाला गिफ्ट पाठवायचं. मी ताईना बोललो ताई नंबर घ्या बरं गिफ्ट पाठवायचं काही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि असं काही करू नका. तुम्ही पाहिजे तर भेटायला येऊ शकता बरोबर वर्षा. पण ताईने माझा नंबर घेतला आणि जीपेला मला 1002 रुपये मला जीपे केले.
पण ताईंनी मला जीपे केला, तसंच त्यांचं जीपे मी त्यांना परत पाठवून दिले आणि ताईंचा नंबर पुन्हा मी ताईंचा नंबर घेऊन ताईंना मी कॉल केला वर्षा बरोबर. होय. आणि मग ताईंनी आयुष्यासोबत बोलणं केलं, माझ्याशी बोलणं केलं की आम्ही तुम्हाला एक भेट म्हणून दिली. आयुष्यासोबत सुद्धा काहीतरी बोलल्या. मी रागवले. हा मम्मी पप्पांना रागवले. हा, तर हे आत्याकडनं छोटंसं गिफ्ट होतं अशी बोलल्या सुद्धा त्या. पण मंडळी खरं तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, ताईंनी काल मला पुन्हा परत म्हणजे एकदा पाठवल्या, परत मी त्यांचे पैसे त्यांना रिटर्न केले. काय परी बरोबर ना, तुझ्याशी बोलल्या त्या. रात्री नाही बोलले ते, रात्री जेवताना. तर दीपाली वारेकर ताई सर्वांशी बोलल्या, पण ताईंनी मला 1002 रुपये पाठवले, मी पुन्हा त्यांना ट्रान्सफर केले आणि त्यानंतर परत ताईंनी मला परत मला पैसे परत जीपे केले. आता सांगा म्हणते ह्याच्यावरती मी काय करू. तर असं कोणी करू नका. आपण एक फॅमिली सारखे राहतो, एक ओळख चांगली आहे, तुम्ही माणसं चांगली आहात आणि चांगली माणसं माझ्या सदैव सोबत राहावी अशी माझी तर इच्छा आहे. तर असं कोणी जीपे बीपे असं काय करू नका. एक विचित्रपणा फील होतो, एक आनंद वाटत नाही मनाला. आणि ताईंनी दोनदा म्हणजे पैसे पाठवले, एकदा पाठवून मी रिटर्न केले, परत त्यांनी परत पाठवले. तर चला असो. ताईंनी कॉलवरती सुद्धा मला खूप लेक्चर दिलेलं आहे, तेव्हा ते आईसोबत सुद्धा बोलणं केलं नाही. तर असून त्या मंडळी. तर चला, वर्षाच्या तर पापड इपड सर्व झालेलं आहे. तर आयुष आणि ताईंचे सुद्धा आभार मला करायचे आहेत, पण त्यांचे पर्सनली मी शॉर्ट व्हिडिओमध्ये करणार आहे. काय वर्षा. आणि हे व्हिडिओ तुम्हाला सांगणं म्हणजे अशातला भाग नाही मंडळी की आमचा मोठेपणा किंवा असं काय सांगतोय की समोरच्यांनी जे केले ते सांगायला आम्हाला काही हरकत नाही. ती गोष्ट छोटी असो किंवा मोठी असो, ते नक्कीच आम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करतो, कारण की तुम्हाला मी माझी फॅमिली समजतो. काय वर्षा. मग तुला काय बोलायचं आहे ताईंबद्दल. नाही तेच ताई ना, तुम्हाला वाटलं यायचं या घरी भेटा बोळा विला, पण हे असं काय पाठवू नका का देऊ नका असं काय. हा तेच पैसे वगैरे वाटेल मला जरा मनात पण हे होतं जरा. हा त्याचं पैसे वगैरे असं पाठवू नका, शक्यतो गिफ्ट सुद्धा आणू नका. या तुम्ही भेटा, काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही. हो नक्कीच नक्कीच नक्कीच. बसा बोळा, आमच्यावर काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही आम्हाला. तर चला मंडळी, मस्त की वर्षाने आता मस्त की फेण्या पापडी पण तळलेले आहेत आणि पुलाव झालेला आहे. सर्वात प्रथम पुलाव खाऊया, काही मुलांची शाळेत जायची तयारी करायची. काय बरी. तर बाय काय सर्वांना.